पीक विमा 2025-26 खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा याकरिता शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको महामार्ग ठप्प करण्यात आला। तर हो शेतकरी मित्र, हा प्रकार कुठे घडलेला आहे, कोणता महामार्ग रोखण्यात आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघा शेतकरी मित्र, बीड जिल्ह्यामधील थकीत पीक विमा रकमेच्या मागणीकरिता शेतकऱ्यांचा संताप, शेतकरी रस्त्यावर उतरले। माजलगाव तालुक्यामधील पात्रूड येथील शेतकरी, युवक आणि सोबतच ग्रामस्थांनी भव्य रास्ता रोको आंदोलन करत पंढरपूर महामार्ग म्हणजे पंढरपूर खामगाव राष्ट्रीय महामार्ग जवळजवळ तब्बल 1 तास ठप्प केलेला होता। 2025-2026 खरीप हंगामामधील हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या मागणीकरिता हे आंदोलन करण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्र, यावेळेस या आंदोलकांनी जवळपास आमचा हक्काचा पीक विमा द्या अशा घोषणा देत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आणि या परिस्थितीमध्ये हा महामार्ग ठप्प करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूने खूप मोठमोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या, बराच गर्दा जमलेला होता, खूप सारे ग्रामस्थ, शेतकरी पुत्र होते, युवक होते आणि त्या अशा परिस्थितीमध्ये विषय जास्त वाढू नये याकरिता पोलिसांच्या मध्यस्थींच्या नंतर या आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्या वरिष्ठ प्रशासनापर्यंत पाठवण्याचे लेखी आश्वासन त्यांना देण्यात आले आणि हे लेखी आश्वासन दिल्याच्या नंतर ते आश्वासन दिल्यामुळे हा रास्ता रोको या युवकांच्या माध्यमातून, शेतकरी पुत्रांच्या, ग्रामस्थांच्या माध्यमातून आता कुठे मागे घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रो। तर बघा शेतकरी मित्रो, आता रोज कुठे ना कुठे आंदोलन, निवेदन, बैठका, मोर्चे, उपोषण, चर्चा या गोष्टी वेगवेगळ्या भागामध्ये होताना दिसत आहे आणि मी तुम्हाला वर्षभरापासून सांगत आहे, पीक विमा या सर्व काही गोष्टी केल्याशिवाय सहजासहजी तुम्हाला भेटणार नाहीये। ठीक आहे, तुम्ही यावर्षी पीक विम्याकडे पाठ फिरवली, एक चांगलं द्योतक आहे ते, हरकत नसावी, पाठ फिरवली तरी आपलं नुकसान आहे, नाही फिरवली तरी नुकसान आहे। कारण की जर आपण विमा फाडला आणि मागच्या वर्षीप्रमाणे नुकसान होऊन सुद्धा जर विमा मिळत नसेल तर त्यामध्ये सुद्धा आपला काही अर्थ नव्हता, परंतु नुकसान होऊन जर पीक विमा मिळाला असला तर मग पीक विमा भरण्यामध्ये काहीतरी अर्थ होता। परंतु शेतकरीच्या जागी शेतकऱ्यांचं योग्य आहे। आता शेतकऱ्याला माहिती आहे अल्निनो आहे, अल्निनोचं संकट आहे, आजही काही ठिकाणी कोरडं वातावरण आहे, तर काही ठिकाणी 15 ते 20 दिवस झाले पिकाला पाऊस नाहीये, तर काही ठिकाणी नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहे। तर हे निसर्गाचा आता समतोल राहिलेला नाहीये। अशा परिस्थितीमध्ये पीक विमा योजना ही आधारवड होती, परंतु पीक विम्याच्या योजनेच्या आडून शेतकऱ्यांना अडवणूक करण्यात येत आहे, शेतकऱ्यांचं नुकसान करण्यात येत आहे, शेतकऱ्याचा हक्काचा त्यांचा पीक विमा त्यांना देण्यात येत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे। परंतु आता कमीत कमी या अगोदरचा जो पीक विमा आहे, म्हणजे मागच्या वर्षी जो एवढं अतिवृष्टीने नुकसान झालेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी 17,500 रुपये पीक विमा मंजूर केलेला होता, निदान तो तरी आपल्या हक्कामध्ये, आपल्या खात्यामध्ये पाडून घ्यावा याकरिता वेगवेगळ्या ठिकाणाहून आता शेतकरी पुत्र समोर येत आहेत, युवक समोर येत आहेत, गावगाड्यातील ग्रामस्थ समोर येत आहेत आणि शेतकऱ्यांच्या वतीने कुठे रास्ता रोको, तर कुठे निवेदन, तर कुठे काही, तर कुठे जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा, या साऱ्या गोष्टी आता इथून पुढे होण्याकरिता सुरुवात झालेली आहे। जवळजवळ 8-9 महिने होऊन गेलेले आहेत। मागच्या जून महिन्यापासूनच नुकसान होण्याकरिता, पाऊस पडण्याकरिता, अतिवृष्टी होण्याकरिता सुरुवात झालेली होती। त्यानुसार तर 9 महिनेच काय तर 12 महिने होऊन त्याच्या वर महिने होत आहे, म्हणजे जून ते जून आणि जुलै ऑगस्ट अर्धा झालेला आहे। तर 12 महिने झाले एवढं मोठं नुकसान झालेलं असताना 17,500 रुपये शेतकऱ्यांना मिळत नाहीये आणि शेतकऱ्याच्या वतीने कोणी बोलताना सुद्धा दिसत नाहीये। कृषी मंत्रीला कधी विचारपूस करण्यात गेले की ते उठसूट ते आम्ही हे दिलं, आम्ही ते दिलं, आम्ही हे नाही देऊ शकलो तरी कृषी यांत्रिकीकरण देत आहोत, आम्ही ही योजना देत आहोत, आम्ही ती योजना देत आहोत, आम्ही शेतकरी देत आहोत, आम्ही नमोचे या अगोदर एवढे पैसे दिले, ते कशाला सांगता? ऑलरेडी नमोचे 2 हप्ते बाकी आहेत, तिसऱ्या हप्त्याची सुरुवात झालेली त्याचा पत्ता नाहीये, ते सांगायला हवं। तर ते सांगण्याऐवजी आम्ही काय काय केलं ते सांगू मध्ये त्यामध्येच वेळ घालत आहेत आणि कुठल्याही प्रश्नाचं कोणत्याही मंत्र्याला उत्तर विचारण्याकरिता गेले असता आमचे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक ते चांगलं शिकलेलं आहे, सर्वजण सांगतात की माझा शेतकरी माझा शेतकरी माझा शेतकरी म्हणून त्या कर्जमाफीचा मिळणं आहे, माझा शेतकरी सांगू पीक विमा देण्याचा काही पत्ता नाहीये। आता शेतकऱ्यामध्ये एवढा रोष, एवढी नाराजी, एवढा काही म्हणजे न्यूनगंड तयार झालेला आहे की त्याची सीमा नाहीये। त्या न्यूनगंडामधून काय काय प्रकार घडतात आपण गेल्या बऱ्याच वर्षापासून पाहत आहोत। कर्जमाफीच्या यादीमध्ये साधं नाव नाही आलं तर त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येण्याकरिता किंवा न आलेल्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांनी कुठलं टोकाचं पाऊल उचललेलं होतं हे सुद्धा आपण मागच्या बऱ्याच दिवसापासून बातम्याच्या माध्यमातून पाहत आहोत शेतकरी मित्र। तर शेतकऱ्यासोबत खरोखरच जरी शेकडो योजना असतील
परंतु ज्या गोष्टीची आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने आज मदत होत असताना त्या शेतकऱ्याला तातडीने जी संजीवनी देणे आवश्यक आहे, जे तुम्ही कबूल केलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा भेदभाव होत असताना किंवा खऱ्या अर्थाने टाळाटाळ होत असताना त्याची भूल थापा देण्यात येत आहे शेतकऱ्यांना, असं शेतकऱ्यांना स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्या योजना जशा हव्या तशा कामी येतात की नाही यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तुम्हाला म्हणजे शेतीची वीज बिल माफ करायचं, सोबतच दिवसा वीज देण्याकरिता 12 तास येत्या 2 वर्षामध्ये प्रयत्न करायचे, चांगल्या गोष्टी आहेत, हरकत नसावी. त्यांना रस्ते, वीज, पाणी द्यायच्याकरिता आपण प्रयत्न करत आहात, हे सुद्धा महत्वाचं आहे, चांगलं आहे. परंतु मागच्या वर्षी जी मोठी अतिवृष्टी झालेली आहे, ज्यावेळेस तुम्ही ते कबूल केलेलं आहे, याच्या अगोदर सुद्धा कर्जमाफी कबूल केलेली आहे, या साऱ्या गोष्टी ज्या कबूल केलेल्या आहेत त्या देणे आवश्यक आहे. 12 महिने उलटून गेले मागच्या अतिवृष्टीला, तरी सुद्धा पीक विम्या संदर्भात कोणी बोलायला तयार नाही. कंपनी काय करत आहे त्याचं काही म्हणजे सारं जिकडे तिकडे गोलमालच आहे. त्यामुळे आता युवक शेतकरी पुत्र वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यामधून या प्रकारे यानुसारच आता खरोखर रस्त्यावर उतरणार आणि रस्त्यावरची लढाई लढणार म्हणजे लढणारच. कमी जास्त प्रमाणात लढतील, कोणाच्या नेतृत्वामध्ये लढतील, स्वतः समोर येतील, काहीतरी होतील गाव पातळीवर, ग्रामपंचायत पातळीवर. पण आता बऱ्यापैकी शेतकरी पुत्र बोलताना दिसत आहेत, पीक विम्याकरिता विचारताना दिसत आहेत. तर बघा मित्र, ही होती बीड जिल्ह्यामधील माजलगाव पात्रूड या परिसरातील पीक विम्या संदर्भातील या शेतकरी पुत्रांनी, शेतकरी बांधवांनी केलेल्या रास्ता रोको पंढरपूर खामगाव महामार्ग 1 तास ठप्प केल्या संदर्भातली महत्वपूर्ण माहिती जी आपणापर्यंत मी आपल्या या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत काला लेनके अग्रवाल, आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, पोहोचवत आहेत, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे तुमच्या परिसरामध्ये काही पावले उचलण्याकरिता मदत होईल शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. पीक विम्याच्या शृंखलेमध्ये हा एक व्हिडिओ, पीक विम्याच्या शृंखलेमध्ये अजून प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भात जी स्टेटस, हालचाली, अपडेट, लेटेस्ट स्टेटस काय आहे त्या संदर्भातली माहिती संकलन करण्याचा, गोळा करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. जी जशी माहिती आली ती महाराष्ट्र राज्यातील तमाम इतर शेतकरी बांधवांपर्यंत, इतर जिल्ह्यातील बांधवांपर्यंत सुद्धा आपला पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. माझा व्हिडिओ आला म्हणजे काय पीक विमा आला नाहीये, आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पीक विमा आला हे सांगत नाहीये. पीक विमा काही ठिकाणी आला तर कुठे आला ते सुद्धा त्या भागात, त्या व्हिडिओमध्ये असते. कॅल्क्युलेशन चेंज झाले तर कोणत्या वर्षीचा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आले ते सुद्धा असते. आणि जे व्हिडिओ पाहता शेतकरी, त्या बांधवांना, त्या शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे की त्यांच्या परिसरातील 4-2 इक्का दुक्का काय होणं, परंतु त्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन चेंज होताना त्यांनी पाहिलेले आहेत. त्या संदर्भात कमेंट सुद्धा आलेले आहेत. आता ज्यांचे होतच नाहीये याचा अर्थ असा नाहीये की सर्वांचंच होत नाहीये किंवा सर्वच माहिती खोटी आहे किंवा सर्वच व्हिडिओ खोटे आहेत, अशातला भाग नाहीये. काल एका शेतकऱ्याने एका खूप मोठ्या युट्यूबर, नावच घेतो मी, प्रभुदेवा सरचा नंबर मला मागितलेला होता, जो माझ्याकडे होता की नाही ते सुद्धा मला कल्पना नाही, कारण की त्याच्यासोबत माझं खूप दिवसा अगोदर बोलणं झालेलं होतं. आता त्यांची नाराजी तीच आहे की बाबा तुम्ही माहिती सांगता, तुम्ही सांगता 23चं दिसा लागलं, 24चं दिसा लागलं. अरे त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये बघा ना, ऑलरेडी त्या भागातील ज्या व्हिडिओमध्ये ज्या भागाचा उल्लेख केलेला आहे त्या भागातील शेतकरी सांगत आहेत, त्यांच्या कमेंट आहेत, हो आम्हाला दिसलं. त्याच्यानंतर 8 दिवसांनी त्यांच्याच कमेंट आहेत की हो आमचं स्टेटस गेलेलं आहे. आणि तुम्ही जी तक्रार करता, नाराजी व्यक्त करता, तुम्ही सुद्धा सांगत आहात की आमचं अगोदर वेगळं दाखवत होतं आणि आज वेगळं दाखवत आहे. याचा अर्थ आमची माहिती दिलेली खोटी आहे का? आम्ही जे स्टेटस देत आहोत किंवा जी लेटेस्ट अपडेट देत आहोत ती सत्यच आहे. आपली सर्वांची, तुमची, आमची माहिती देणाऱ्यांची जर कंपनी दिशाभूल करत असेल, कुठे राजकारण होत असेल, कुठे भ्रष्टाचार पोपळत असेल तर तो भाग वेगळा आहे. तर त्याच्याकरिता आपल्याला बोलावं लागेल. शेतकरी तुम्ही, आम्ही जी माहिती देतो ते आम्ही किंवा आपण शेतकरी बांधव, तुम्ही, आम्ही एकमेकांवर प्रश्नचिन्ह उभे करून किंवा भांडून चालणार नाही शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, हरकत नसावी. पीक विमा संदर्भात तुमचे कुठलेही काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, सजेशन असेल, मार्गदर्शन असेल, सल्ला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा, नक्कीच कळवा. तिथे आपण चर्चा करू, तुमच्या प्रतिक्रिया पाहू आणि त्यामधून परत एक वेळ वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या भागातील लोकप्रतिनिधीशी भेटून किंवा सामाजिक संघटने, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्याशी भेटून काही करता येते का याकरिता सुद्धा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि पीक विम्या संदर्भातील अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्र.